तर सर्वांनी जॉईन व्हा. आपण आज बघणार आहोत व्याकरणातील रस आणि रसाचे प्रकार. सगळ्यांना माझा आवाज येतोय? तर आता जाणून घेऊया रस म्हणजे काय. तर तुम्हाला एवढंच ऐकायचं की रस म्हणजे जेव्हा आपला भावनांचा अनुभव होतो. आपली जी भावना असतात, आता माणसामध्ये प्रत्येकांमध्ये भावना असतात, माहीत आहे तुम्हाला. हसणे, रडणे, त्याच्यानंतर अजून काय काय भावना सांगा बरं भाग्यश्री. माणस माणसांमध्ये कोणत्या कोणत्या भावना असतात? बरोबर. तर या सगळ्या ज्या भावना असतात त्या एखाद्या वाक्यातून जेव्हा प्रकट होतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार? रस. तर त्यात रस म्हणजे काय हे जाणून घेऊया आपण एका वाक्यामध्ये. तर रस म्हणजे भावनांचा अनुभव. काव्य, नाटक, कथा, कविता, चित्रकला किंवा अभिनय यामधून प्रेक्षकांच्या वाचनाच्या मनात निर्माण होणारी जी अनुभूती असते त्याला म्हणतात रस. ठीक आहे. आता रसाचा आपण इतिहास बघूया. आणि त्याची महत्त्व तर काय आहे की रसशास्त्राचा इतिहास भारतीय संस्कृतीतील गहन आहे, जिथे नाट्यशास्त्र आणि साहित्याने भावनात्मक अभिव्यक्तीला महत्त्व दिले आहे. हे प्राचीन भारतीय कला आणि साहित्यिक विविध रूपांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. तर आपल्या भावना जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये स्पष्ट होतं तर इथे काय होतं? तो रस होता. तर रसचे आपण परिचय बघूयात. तर कुठले कुठले रस येतात हे बघा. शृंगार रस, रौद्र रस, भयानक रस, हास्य रस, शांत रस, विभत्स रस, वीर रस, करुण रस आणि अद्भुत रस. तर पहिला आपण बघूयात की शृंगार रस. शृंगार रसमध्ये काय येतं की एखादा वाक्य जेव्हा प्रेम, सौंदर्य, आकर्षण असे आपल्याला त्या वाक्यातून अर्थबोध होतो तेव्हा काय होतो? तो शृंगार रस. तर आपण व्याख्या बघूयात की शृंगार रस म्हणजे प्रेम, सौंदर्य, आकर्षणाचा अनुभव ज्यामध्ये प्रेमकथा आणि नृत्यकथेतील अभिव्यक्ती स्पष्टपणे असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? प्रेम, सौंदर्य, आकर्षण. आता उदाहरणार्थ वाक्य बघूया की चांदण्यांच्या प्रकाशात प्रेयसीच्या चेहऱ्यावरचे हे हसून पाहून त्याचे हृदय प्रेमाने भरून आले. हे बघा वाक्यातच कळतंय की चांदण्यांचा प्रकाश प्रेयसीच्या चेहऱ्यावरती ते हसू पाहून त्याचे हृदय प्रेमाने भरून आले. कसे? प्रेमाने. तर हा काय झाला? आपला शृंगार रस. पुढे बघूया हास्यरस. आता हास्यरसमध्ये काय आहे की जेव्हा एखादे विनोदी वाक्य होत असतं, जिथे आपल्याला हसणं असं कळतं, तिथे होतो आपला हा हास्यरस. आपण व्याख्या बघूयात. हास्यरस म्हणजे आनंद आणि विनोदाचे अनुभव ज्यामुळे जीवनातील हलके फुलके क्षण आणि हास्यजनक परिस्थितीचे चित्रण होते. तिथे काय होतं? आपलं हे हास्यरस. तर उदाहरण बघूयात की काका पाय घसरून बसले आणि सगळे मोठ्यात हसू लागले. या वाक्यात काय आपल्याला हसणं कळून येतं की काकांचा पाय घसरला आणि सगळे मोठ्याने हसू लागले. तर इथे हा काय झाला? हास्यरस. पुढचं उदाहरण आहे. मित्रांच्या मजेदार गोष्टींनी वातावरणात हलके फुलके झाले. इथे पण मित्रांची जी मजेदार गोष्टी चालू होती म्हणजे काय? इथे हास्य, एक आनंदाचा अनुभव होत आहे. तर हे काय झालं? आपला हास्यरस. पुढचा आहे करुण रस. बघा त्या ज्या रसांचा प्रकार आहे त्याच्या शब्दांमध्येच आहे की करुण रस, हास्य रस, इथूनच आपल्याला कळतं. आता करुण म्हणजे काय असेल? तिथे दुःख, शोक अशी हृदयाला लागणारी जी प्रसंग असतात तसं तिथे काय होतो? आपला हा करुण रस. उदाहरण बघूया की गरीब मुलाला भुकेने रडताना पाहून मन करुणने द्रवले. इथे बघा की गरीब मुलाला भुकेने रडताना पाहिलं म्हणजे काय? असं एकदम दुःखात भावना आली ना, तर हा काय झाला? आपला करुण रस. पुढे सीतेचा वनवास ऐकून जनतेच्या डोळ्यात अश्रू आले. इथे सुद्धा आपला दुःख भाव प्रकट होतो या वाक्यातून. तर हा काय झाला? करुण रस. करुण रस कसं ओळखायचं आहे? जेव्हा दुःख, शोक आणि हृदयाला लागणारी अशी प्रसंग त्या वाक्यातून जेव्हा आपल्याला कळतात तिथे होतो आपला करुण रस. पुढचा आहे रौद्र रस. नावातच आहे त्या रसाच्या रौद्र म्हणजे काय? एकदम क्रोध ज्या वाक्यातून आपल्याला कळतं तिथे होतो आपला हा रौद्र रस. तर व्याख्या काय याची? राग, संताप, सूट, आक्रमकता जिथे आढळून येते तिथे होतो हा रौद्र रस. उदाहरण बघूया की अन्याय पाहून राजा संतापाने थरथरू लागला. इथे बघा वाक्यातच राग कळतोय की राजाला काय? संताप आलाय, राग आलाय ते अन्याय पाहून, म्हणून तो काय झाला? भरभरून लागला. तर हे काय झालं? आपलं रौद्र रस. पुढचं आहे दुर्योधनाचा गर्व पाहून भीमाच्या डोळ्यात रौद्र ज्योत पेटली. इथे सुद्धा आपल्याला एक राग, संतापाची भावना दिसून येते, म्हणून हे काय झालं? आपलं रौद्र रस.
पुढचं वीररस. बघा ना, नावातच आहे परत वीररस. वीर म्हणजे जिथे ध्येय आणि साहसी असा ज्या वाक्यातून आपल्याला स्पष्ट होतं तिथं काय होणार आपला हा वीररस. तर व्याख्या काय की तेच धैर्यशील, साहसी आणि पराक्रम दर्शवणारा हा वीररस असतो. उदाहरण काय की शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकताना दाखवलेले धाडस वीररसाचे उदाहरण आहे. हेच ते शिवाजी महाराजांनी जे किल्ला जिंकताना जे धाडस दाखवलेलं आहे हे काय होतं आपलं वीररसाचे उदाहरण आहे. दुसरं अजून काय येईल की सैनिक रणांगणात निर्भय उभा राहिला. इथे सुद्धा एक वीर ध्येयाचं असं प्रतीक दिसतं या वाक्यात. तर हे काय झालं आपलं वीररस. पुढचा आहे भयानक रस. नावातच आहे भयानक. जिथे म्हणजे घबराट असेल, भीतीदायक प्रसंग असेल तिथे काय होणार हा भयानक रस. तर आपण उदाहरण पाहूयात. कळतंय ना मुलांना तुम्हाला? तर उदाहरण आहे अंधारात रात्री अचानक आलेल्या आवाजाने ती घाबरली. बघा ना, वाक्यातच कळतंय की अंधारात रात्री अचानक आलेल्या आवाजामुळे ती काय झाली घाबरून गेली, ती भयभीत झाली. मग इथे काय झालं आपला हा भयानक रस. पुढचं उदाहरण भयानक जंगलात पावलांचे आवाज घुमू लागले. इथे सुद्धा एक भयानक अशी भीतीदायक प्रसंग निर्माण झालेला आहे की भयानक जंगलात पावलांचे आवाज घुमू लागले. मग हा काय झाला आपला भयानक रस. हे झाले आपले आपण रस पाहिले. आता रसाचे महत्त्व काय आहे ते बघून घेऊ. तर भावनात्मक आणि अनुभव आणि सर्जनशीलता भूमिका असते या रसाची. तर रस हा भावनात्मक अनुभव आणि सर्जनशील प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे व्यक्तिमत्वातील खोलवर बदल घडून येतो आणि अभिव्यक्तींसाठी प्रेरणा मिळते. तर काय त्या भावनांमुळे आपल्याला रस कळत जातो. तर रस ओळखा. पुढे काही वाक्य आहे. सगळ्यांनी पीपीटीमध्ये बघा. सगळ्यांनी पीपीटीमध्ये बघा आणि काही प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं द्या. इथे रस ओळखायचा आहे तुम्हाला. तर काय आहे पहिला प्रश्न आहे अंधारात अचानक आवाज आला आणि ती घाबरली. तर हा कुठला रस होईल? भयानक रस. अगदी बरोबर. पुढचा आहे सैनिकाने संकटातही धैर्य दाखवले. कुठला रस येईल? वीररस. वीररस. अगदी बरोबर. पुढचं आहे की मित्रांच्या विनोदी गोष्टीत समजून हसू लागले. इथे काय होणार आपलं हास्यरस. इथे या वाक्यातून आपल्याला असं विनोदी नाटक कळतंय ना, तर हे झालं आपलं हास्यरस. आता इथे स्वाध्याय दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. तर मी ही पीपीटी पाठवते. ते रस एकदा परत अभ्यासून घ्या, नीट पाहून घ्या. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. आणि मी जी पीपीटी ग्रुपवर पाठवते हा स्वाध्याय आहे. तर यातील प्रश्न लिहून त्याचे उत्तरही लिहून तुम्ही लिहून मला पाठवायची, मी चेक करणार. तर काही कोणाला डाऊट आहे? ठीक आहे, थँक्यू.